तर इन द प्रिव्हियस सेशन, कालच्या सेशनला आपण काय काय पाहिलं, हे जे कार्टिशियन सायन्स होते अबाउट लेन्सेस, चिन्ह संकेत जे होते ते आपण पाहिलेलं आहे. पॉझिटिव्ह कोणीकडे जाणार आहे, निगेटिव्ह इमेज कोणीकडे येणार आहे, डिस्टन्स, फोकल लेंथ, जे आपण त्याच्या संदर्भामध्ये पाहिलेलं होतं बघा. मग हे जे डिस्क्रिप्टिव्ह टाईप होतं त्याच्याविषयीच झालेलं आहे. चला चला सगळ्यांना गुड इव्हनिंग. तर सांगते असे 5 पॉइंट होते त्याच्यामध्ये. वस्तू नेहमी भिंगाच्या कोणीकडे ठेवतात, या बाजूलाच होती, डाव्या बाजूला. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशी मध्यापासूनच मोज, आपण ओ पॉइंट पासूनच मोजणार आहोत. इकडली फोकल लेंथ, इकडली फोकल लेंथ, आपला ओ जो आता ओरिजिन पॉइंट होता. पुढे जे याच्यामध्ये आहे, प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन असतात. उजवीकडे म्हणजे या बाजूला, आणि डावीकडे मोजली सर्व अंतरे ऋण असतात. मुख्य अक्षाला लंब म्हणजे असं उभं, आणि वरच्या दिशेने मोजलेले अंतरे ऊर्ध्वांतरे वरच्या बाजूचे धन असतात, आणि खाली जे आहेत ते आपल्या प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाल्ल्या बाजूचे ते काय असणार आहेत, ऋण असणार आहेत. आणि बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर आणि अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ह्याचं धन आहे, आणि अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर ऋण आहे. अशा पद्धतीचे ते 2-3 पॉइंट होते बघा. लक्ष द्या समोर. पाऊस यायला लागला का? होय संतोष, का उशीर केलास? खाली गेला होतास, लईच खाली जातोयस बघा. क्लासच्या टायमिंगला येत जा, आता क्लाससाठीच राहिलास की. क्लास, शाळा, फर्स्ट प्रेफरन्स कशाला द्यायची आहे, मग बाकीची गोष्टी पुन्हा नंतर. हे मध्येच एक पॉइंट होता, लेन्स फॉर्म्युला म्हणून, भिंगाचं सूत्र, भिंगाचे सूत्र म्हणून. तर हे जे आहे, थोडस आता इश्यू येणारच आहे नेटवर्कचा, कारण इकडे पाऊस चालू आहे भरपूर, वातावरण तयार झालेलं आहे भरपूर मोठ्या पावसाचं प्रमाणामध्ये. त्याच्यामुळं ऍडजस्ट करा. ज्या पद्धतीनं आवाज येईल त्या पद्धतीनं स्क्रीन थोडीशी हेच दिसणार आहे. चालतंय, ठीक आहे, ओके. तर भिंगाचं सूत्र आहे आपलं. आता हे एक सूत्र आहे, काय सांगतं हे सूत्र? वस्तूची जी जागा आहे म्हणजे वस्तूचे अंतर, परत इमेज तयार झालेलं अंतर, आणि भिंगाचं नाभी, फोकल लेंथ, भिंगाचे नाभी अंतर, यांचं कोरिलेशन दाखवणारा एक फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला म्हणून. मग ह्या फॉर्म्युला काय आहे? 1/v. व्ही काय आहे आपला? प्रतिमेचं अंतर. प्रतिमेचं अंतर वजा कशाचं अंतर आहे? वस्तूचं अंतर, बरोबर 1/f. याच एक त्या दोन्ही तिन्हीचा संबंध, या तिघांचा संबंध दर्शवणार हे सूत्र आहे. आपल्याला जे दिलेलं आहे ते काढायचंय, हे या बाजूला घेऊन यायचे आणि ते काढू शकतो आपण. आपल्याला जर हे काढायचं असेल, हे व्ही आणि यू माहिती असेल, एफ निघणार आहे, ते रेसिप्रोकल मध्ये दिलेलं आहे व्यस्त प्रमाणात. 1/v मायनस असेल, प्लस मध्ये जाणार आहेत नंतर. आता कोणत्याही गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासून सर्व अंतरासाठी हे सूत्र सारखंच असते. कोणतंही भिंग घ्या, कोरिलेशन आहे त्यांचं. आता 3 व्हॅल्यू आहेत, हे 3, व्ही, यू आणि एफ. व्ही म्हणजे काय? आपलं प्रतिमेचं अंतर आहे. मग तुला जर हे काय अंतर काढायचं असेल तर हे 2 देतंय तिथं, प्रतिमे वस्तूचं अंतर देतंय आणि नाभी अंतर देते, त्याच्यावर आपण हे काढू शकतोय. अशा पद्धतीचे सूत्र, एक सहसंबंध आहे तिघाचा. मग तिन्ही बी काढू शकतोय आपण. 2 दिल्या. आता हे एवढंच काढणार आहोत आपण. आता आपला ज्यावेळेला यू माहित काढायची आपल्याला, आता लक्ष द्या समोर. आता नंतर ज्यावेळेला आपण न्यूमेरिकल्स घेणार आहोत पाठाच्या शेवटी, त्यावेळेला ते लक्षात येणार आहे. आपल्याला काय घ्यायची आहे? हे काढायचे आपल्याला. तर काय असणार आहे? हे जे आहे हे 1/u. आता हे मायनस चिन्ह असंच ठेवायचं, आणि हे जे प्लस मधलं आहे ते इकडे जाऊन काय होणार आहे? मायनस होणार आहे. अशा पद्धतीनं आपण एक व्हॅल्यू दिली असता, 2 व्हॅल्यू दिली असता, एक व्हॅल्यू काढू शकतो. प्रत्येकच कोणत्याही गोलीय भिंग घ्या, आपलं कॉन्केव घ्या किंवा कॉन्व्हेक्स घ्या, त्या अंतर्गोल घ्या, बहिर्गोल घ्या, त्या सगळ्या अंतराचं हे सूत्र जे आहे सगळ्याला सारखंच हे लागू होणार आहे, दोन्हीसाठी आहे. मात्र सर्व अंतरासाठी चिन्ह संकेत मात्र वेगळे आहेत बघा.
चिन्ह संकेत म्हणजे काय, कोणत्या बाजूला आले. मग जर ही साईन मायनस मध्ये जर गेलं आलेली व्हॅल्यू, तर मायनस कुण्या बाजूला येणार आहे, अंतर इकडल्या बाजूला असणार आहे. येते का लक्षामध्ये, प्लस मध्ये आलं या बाजूला असणार आहे. प्रिन्सिपल ऍक्सिस पासून वरच्या बाजूचं अंतर आलं तर ते काय धन असणार आहे, खाल्ल्या बाजूला असलं तर ऋण असणार. ते आपण योग्यरित्या वापरायचं असतं प्लस मायनस. हे लेन्स फॉर्म्युला आहे. मग हे कोरिलेशन सहसंबंध दाखवण्यासाठी काढण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला हे दिलं जाईल काढा म्हणून, आता न्यूमेरिकल सगळ्यात शेवटी घ्यायचे आपल्याला, त्यावेळेला पूर्ण लक्षात येणार आहे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, शेवटी लिहूया सगळे हे 2-3 आहे त्याच्यामध्ये. विशालन म्हणून आहे. विशालन म्हणजे काय, मॅग्निफिकेशन. विशालन म्हणजे काय, प्रतिमा किती मोठी दिसणार आहे, यम. आता यम काढण्यासाठी यम म्हणजे कशावरती अवलंबून आहे, त्याच्या उंचीवरती अवलंबून आहे, वस्तूच्या उंचीवरती, त्या हाईट आणि प्रतिमेच्या सुद्धा अंतरावरती ती किती मॅग्निफिकेशन दाखवणार आहे. आता बघा आपण काही प्रतिमा ज्या 6 काढल्या होत्या का नाही, अनंत अंतरावरती होता सूर्य, तर इथे एका ठिकाणी येऊन ते काय व्हावं लागेल, ते त्याचं एका बिंदू स्वरूपामध्ये. जसं जसं आपण जवळ येऊ प्रतिमा, आजा जसं जसं जवळ येऊ तसं प्रतिमा मग मोठ्या व्हायला लागल्यात. अजून त्या फोकल लेन्सच्या जवळ आलं, क्लोज टू फोकल लेन्स, देन जास्तच मोठी होणार आहे इमेज. अशा पद्धतीचं ते अंतरावरती. हा फॉर्म्युला, भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेची उंची h2 आहे आणि वस्तूची उंची h1 आहे. वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट कुठं आहे ते, आणि तयार झालेली प्रतिमा, त्या दोघांचं एक गुणोत्तर सांगितलंय, ते यम निघतंय. यम हा फॉर्म्युला आहे, त्या दोघांचं गुणोत्तर म्हणजे विशालन आहे. विशालन म्हणजे किती मोठी दिसणार आहे वस्तू, मग त्याच्या वस्तूच्या उंचीवरती आणि प्रतिमेच्या उंचीवरती हा एक फॉर्म्युला आहे. आणि पुढे जे आहे, भिंगामुळे होणारे विशालन वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर. एक पहिला जो पॉइंट होता आपण ह्याला 1 नाव दिलं, तर 2 आहे तिथं, एक 2 समीकरणात. विशालन आपण 2 पद्धतीने दाखवतो, उंचीवरून 1, प्रतिमेची उंची, वस्तूची उंची, यांचं जे गुणोत्तर आहे त्याच्याद्वारे सुद्धा आपण यम काढू शकतो विशालन. आणि परत अजून एक विशालन काढण्याची पद्धत आहे अंतरावरून. प्रतिमेचं अंतर किती आहे आणि वस्तूचं अंतर. आपण प्रतिमेच्या अंतराला लेन्सच्या सूत्रामध्ये आपण वापरलो की, प्रतिमेच्या अंतराला काय म्हणतो आपण, व्ही म्हणत होतो, आणि वस्तूच्या अंतराला यू म्हणत होतो. असं 1 व 2 याचा संबंध बघा. आता प्रश्न असा दिला, 1 व 2 वरून यांचा परस्पर संबंध कसा स्पष्ट करता येईल. आता आपल्याकडे 2 फॉर्म्युले झाले, 1 आणि 2. मग काय असेल, एम इज इक्वल टू हा आपला फॉर्म्युला काय आहे, h2 डिवायडेड बाय h1. आपण हा एकच फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. मग आपल्याला अजून एक माहिती, आपल्याला काय आहे, आपल्याला अजून एक माहिती, व्ही डिवायडेड बाय यू. या एमच्या ऐवजी आपण हे घेऊ शकतो बघा, ह्याची एमच्या ऐवजी व्ही डिवायडेड बाय यू इज इक्वल टू h2 डिवायडेड बाय h1. का बर, तर एम चीच व्हॅल्यू आहे. मग असं सुद्धा लिहू शकतो आपण, एम इज इक्वल टू h2 डिवायडेड बाय h1 इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय यू. अशा पद्धतीचे 2 सहसंबंध दर्शवू शकतो, दोन्हीची तेच व्हॅल्यू येणार आहे. आपल्याला ज्या वेळेस असं हे गुणोत्तर प्रमाण दिलेलं असेल, एखादी काढायचं असेल, आपण काढू शकतो या गुणोत्तर प्रमाणानुसार. हे अशा पद्धतीचा संबंध आपण दर्शवू शकतो बघा. कारण आपण हे काय काय घ्यायला लागलोय, एम ची व्हॅल्यू एका ठिकाणी आपण h2 h1 आहे, परत एका एम ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला दिलेली आहे, व्ही डिवायडेड बाय यू. मग ते एका ठिकाणी व्ही डिवायडेड बाय यू आणि h1 डिवायडेड बाय h2. अशा पद्धतीत सुद्धा व्हॅल्यू आपण सुरू, वरी h2 आहे डिवायडेड बाय h1, वरी h2 घ्यायचं बघा, आणि वरी इथं व्हीच घ्यायचं. प्रतिमेचं अंतर आणि नंतर वस्तूचं अंतर. सर्वात अगोदर प्रतिमेचीच उंची आणि नंतर वस्तूची उंची, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. हे झालं विशालन, विशालनाच्या संदर्भात. विशालन म्हणजे काय, हे गुणोत्तर आहे, भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे आणि वस्तूच्या उंचीचे विशालन म्हणजे गुणोत्तर प्रमाण, किंवा ते रेशिओ आहे, h2 डिवायडेड बाय h1 किंवा v डिवायडेड बाय u. अशा पद्धतीचं ते आहे. परत पुढे सांगितलेला अजून एक प्रश्न आहे बघा, इथं स्क्रीन दिसते का आता सगळ्यांना, शांत आहेत बाकीचे आहेत का नाही सेशनला, कोणच चॅट केलं नाही बघा आता या वेळेला, एवढे 10 मिनिट झाले. हा दिसते का, ठीक आहे. आता इथं काय सांगितलंय, जरा डोके चालवा म्हणलेला आहे. जर 2 वेगवेगळ्या आकाराची बहिर्गोल भिंगे घ्या, वेगवेगळ्या आकाराची साईज मध्ये, लहान मोठी,
बहिर्गोल भिंगाच्या साहाय्याने कागदावर सूर्यप्रकाश केंद्रित करा. बहिर्गोल भिंगान काय एकाच नाभीवरती ते कॉन्सन्ट्रेशन होणार तिथं, अपसरण होणार आहे. अपसरण म्हणजे काय, आपण कन्व्हर्जन होणार आहे. कन्व्हर्जिंग लेन्स आहे ते, अपसरित भिंग आहे ते. मग सायन कागदावर सूर्यप्रकाश केंद्रित करावं. प्रकाश केंद्रित केल्यापासून कागद जळण्यास सुरुवात होईपर्यंतचा कालावधी नोंदवा. हीच कृती दुसऱ्या भिंगाचं, एक मोठं भिंग घ्या आणि एक छोटं भिंग घ्या. दोन्ही वेळेस कागद जळण्यास लागणारा कालावधी सारखाच आहे का, यावरून काय सांगता येईल. मग बरेचशी मुलं काय म्हणतील, मोठा जर भिंग घेतला तर काय होणार आहे, कागद लवकर जळेल. आणि छोटा भिंग घेतला तर कागद कमी वेळात जळेल, जास्त वेळ लागेल. असं तसं काहीच नाही. तर काय होणार आहे, का आकारावरती अवलंबून नाही. तर सूर्यप्रकाश कसा यायला लागला आणि त्याची जे नाभी बिंदू मधून F1 F2 नाभी अंतर जे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. सूर्यप्रकाश तीव्र आहे आणि नाभी अंतर किती आहे. सूर्याच्या सगळीकडे मोठ्याही लेन्स वरती तेवढेच पद्धतीचे रे येणार आहेत आणि छोट्या लेन्स वरती आणि डायव्हर्जन तिथे एकाच ठिकाणी, काय कन्व्हर्जन एकाच ठिकाणी होणार आहे. एकाच वेळेस जळणार आहेत ते दोन्ही वेळेस सुद्धा. तेवढाच टाइम लागणार दोन्ही भिंगामधून. म्हणजे आकारावरती, लेन्सच्या आकारावरती अवलंबून नाही. तर ते आपल्या विशालन ही जी प्रक्रिया आहे आता सांगितली आपण, विशालन म्हणजे काय, किती मोठी इमेज तयार होणार आहे ते बिंदू स्वरूपामध्ये, ते अंतरावरती अवलंबून आहे. दोन्हीसाठी सूर्याचं अंतर तेच राहणार आहे की. आकार कसा का घेणार, मोठा बिंदू सूर्य ह्या भिंगामध्ये तेवढ्याच अंतरावरून येणार आहे, त्याही भिंगामध्ये तेवढ्याच अंतरावरून येणार आहे, फोकल लेंथ तेवढीच असणार आहे. म्हणून अशा पद्धतीने दोन्हीसाठी समानच टाइम लागणार, आकारावर काहीच अवलंबून नाही, आपण ते सांगू शकतो. हे आलं का लक्षामध्ये. नसतं बाकीच्या कामामध्ये मोठी जर लेन्स घेतली तर काय होणार आहे, लवकर जळेल ते, असं काही नाही. भिंगाच्या आकारावरती हे कन्व्हर्जन अवलंबून नाही, तर ते वस्तूच्या डिस्टन्स वरती अवलंबून आहे. मग सूर्यप्रकाश, ती ऑब्जेक्ट एक टॉर्च घेतली आपण, जवळून जर दाखवलं लवकर ते इम्पॅक्ट इमेज तयार होणार आहे, लांबून दाखवलं ते डिस्टन्स वरती अवलंबून आहे. अशा पद्धतीनं सूर्याचा काही डिस्टन्स बदलता येणार नाही, एकाच ठिकाणी राहणार, कॉन्स्टंट राहणार आहे. हे इथं सांगायचं आहे. पुढे अजून एक फॉर्म्युला आहे, भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ लेन्स. किती पॉवरचा लेन्स आहे तो. मग अपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमता. आता बघा, एक भिंग काय करायला लागलाय, अभिसरण म्हणजे काय, एका ठिकाणी यायला लागलेत सगळे, म्हणजे आपला बहिर्गोल भिंग, बहिर्गोल भिंगामध्ये अपसरण होतं म्हणून आपण त्याला अपसरित भिंग म्हणतो. अपसरण म्हणजे काय, सगळे रे एका ठिकाणी येतात, एक पॉइंट बनवायला लागल्यात. सूर्याचे रे एका ठिकाणी येऊन तो कागद जळायला लागलेला होता बघा, त्याला काय म्हणतो आपण, कन्व्हर्जन होणं, कन्व्हर्जिंग लेन्स. आणि अभिसरण झालं. अपसरण म्हणजे काय, डायव्हर्ट व्हायला लागल्यात. आता हे दोन आकृत्या तुम्हाला लक्षातच ठेवायला लागणार. अपसरण म्हणजे काय, अभिसरण म्हणजे काय, ही जी आपली लेन्स होती, काढली लेन्स, हे काय आपली बहिर्गोल आहे, दोन्ही बाजूनं आपला F पॉइंट आहे, शॉर्ट मध्ये काढायला लागलो. हे काय होईल, हा जो पॉइंट आपला ओ, इथून जे आहे एक F, सगळे जे बिंदू आहेत, किरण आहेत, इथं होणार आहेत. म्हणजे काय व्हायला लागलं, त्यांचं अभिसरण व्हायला, असं जाऊन मग पुन्हा पुढे जातील. मग हा F एका नाभीवरती काय व्हायला लागल्यात, इकडे F2 आहे आणि इकडं F1 असणार. अभिसरण म्हणजे काय, एका ठिकाणी एकवटणे, अभिसरित होणे म्हणजे बहिर्गोल आणि पुढच्या बाजूलाच होणार, बहिर्गोल भिंगामध्येच होतंय. आणि ज्यावेळेस आपण कोणता लेन्स घेतला, हा लेन्स आहे कॉन्केव. कॉन्केव लेन्स म्हणजे काय, आपला अंतर्वक्र. मग हे काय होणार आहेत, हे जे रे यायला लागलेले आहेत, आपला F2 F1, आपण दोनच पॉईंट घेऊ. हे रे जे यायला लागले आहेत काय होतील, अशी वरती जाणार आहेत, हा इकडला खालचा खाली जाणार आहे. म्हणजे काय व्हायला लागले, अपसरण व्हायला लागले. मग अपसरण कुठे होत असतंय, आंतरवक्र भिंगामध्ये, आंतरगोल भिंगामध्ये. बहिर्गोल भिंगामध्ये एकत्र यायला लागले आहेत किरण, आणि ह्याच्यावरती शक्ती अवलंबून आहे, अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस, किती तो डायव्हर्ट करायला लागला आणि किती कन्व्हर्जन करायला लागलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण, भिंगाची शक्ती, पी, पॉवर, पॉवर ऑफ लेन्स असे म्हणतात. पुढे जे भिंगाची शक्ती ही भिंगाच्या नाभीय अंतरावरती अवलंबून असते. बघा, हे फोकल लेंथ जी आहे, नाभी अंतर, इथून वस्तू किती अंतरावर आहे त्याच्यावरती डायव्हर्जन ते अवलंबून आहे.
भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात मोजतो. मीटर किती मीटर मीटरवरती असते ती शक्ती. आणि केलेल्या नाभी अंतराचा व्यस्तांक, व्यस्त आलं बघा ते व्यस्त प्रमाण. भिंगाच्या शक्तीची एकक डायऑप्टर, एकक डायऑप्टर डी. डायामीटर नाही बरं का, डायऑप्टर मध्ये मोजतो आपण. हे काय आहे, शक्तीचं एकक आहे. आणि विद्युत भिंगाची शक्ती किती डायऑप्टर मीटर एकक ते दोन्ही बघा. भिंगाच्या शक्तीचं एकक काय, डायऑप्टर. मग एक डायऑप्टर बरोबर किती. आणि हे जे भिंगाच्या शक्तीचं खाली सुद्धा एक एकक आहे बघा इथं मीटर मध्ये, फोकल लेंथचा आहे. लांबी नाभी अंतर आहे ते खाल्लं. भिंगाची शक्ती म्हणजे त्याची मीटर एकेकात एवढ्या डायऑप्टर मीटर मध्ये एवढं झालेलं आहे असं मोजतो आपण. नंतर नंतर आता अजून एक फॉर्म्युला आहे भिंगाचा संयोग. आणि परत हे जे आहे P इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय F मीटर मध्ये. किती मीटर यायला लागलंय फोकल लेंथ, त्याच्यावरती आपलं डायऑप्टर येणार. म्हणजे एक डायऑप्टर जर असेल 1 डिवायडेड बाय 1 मीटर, ते अंतर नाभी अंतर जर 1 मीटर असलं तर आपला एकच डायऑप्टर भिंगाची शक्ती असणार आहे. 2 असेल त्याच्या पट्टीमध्ये वाढणार आहे. आता बघा लक्ष द्या, भिंगाची शक्ती हे नाभी, आता 2 भिंग घेऊया आपण, बहिर्गोलच सांगतो तुम्हाला. आपला बहिर्गोल भिंग घेतला, एक एवढाच भिंग घेतलाय आणि एक जरा असा जाड भिंग घेतलेला आहे. दोन्हीचे पॉइंट काढले, ओ पॉइंट, F2 F1. परत ह्याचे 2 पॉइंट काढूया, ओ आणि F2 आणि F1. आता इथं चिटकून झालेला आहे. असो काय असणार आहे बघा, आता इथून जे अंतर आहे या F1 पॉइंट आहे, हे जे अंतर आहे या ओ पॉइंट पर्यंत जास्त असणार आहे. का बरं, भिंग चपटी आहे, छोटी आहे, चपट्या आकाराची भिंग आहे. आणि ज्या वेळेला हे जे अंतर आहे ते कमी अंतर असणार आहे, कारण भिंग मोठी आहे, इथं बल्जेस आहे, फुगलेली आहे, जास्त फुगलेली आहे. आता हे काय सांगितले, भिंगाचे नाभी अंतरावर अवलंबून आहे फोकल लेंथ कशी या पद्धतीची आहे. हे कसं आहे, त्याच्या मीटर या एककात व्यस्त केलेल्या नाभीच्या अंतराचा व्यस्तांक आहे, म्हणजे व्यक्त केलेल्या नाभी अंतराचा व्यस्त व्यस्त प्रमाणात. जर हे जे अंतर वाढलं, आता इथं अंतर वाढले बघा, फोकल लेंथचं अंतर वाढायला लागलेलं आहे. अंतर वाढलं, हे अंतर वाढलेलं आहे, तर काय होणार आहे, इकडं हे जे पॉवर आहे कमी होणार आहे. पॉवर कमी, अंतर वाढलंय का नाही या दोघांच्या मधलं. आता हे फोकल लेंथचं जे अंतर आहे, नाभी अंतर, लेन्स लहान आहे म्हणजे इथून या नाभीचं अंतर वाढले का नाही, छोटी लेन्स आहे. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जे आहे मोठी लेन्स आहे, हे जे अंतर कमी दिसायला लागले आपलं, म्हणजेच काय, अंतर कमी झालं, प्रोपोर्शनॅलिटी सांगायला लागलोय. तर काय होणार आहे, आपल्या भिंगाची शक्ती सुद्धा वाढणार आहे. भिंगाची शक्ती कशावरती अवलंबून आहे, नाभी अंतरावरती अवलंबून आहे. व्यस्त प्रमाण कळतं का, एक क्वांटिटी वाढली दुसरी क्वांटिटी कमी व्हायला लागली, दुसरी क्वांटिटी कमी झाली दुसरी क्वांटिटी वाढणार आहे. व्यस्त प्रमाण म्हणतो आपण. आणि सम प्रमाणात डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. साखरेची किंमत सांगितलं होतं की आपण उदाहरण, 1 किलो साखर आहे, त्याची किंमत 40 आहे. आपण एक क्वांटिटी वाढवली, 2 किलो साखर केली, तर किंमत किती होणार आहे, 80 रुपये होणार आहे. परत काय केलं आपण, अर्धा किलो साखर घ्यायचे त्याला, तर काय 40 रुपयाच्या प्रमाण किती असेल, 20 रुपये होतील. म्हणजे दुसरी क्वांटिटी कमी केली की परत अजून ही कमी व्हायला लागली, वाढायला लागले, कमी व्हायला. पण अजून एक दुसरी काम आहे बघा, काही माणसं काम आणि काळ वेग, काम, आता एक बॅग सोयाबीन काढायचे त्यांना, आता सोयाबीनचा सीझन येणार आहे बघा, तर 10 माणसं आहेत, तर किती दिवस लागतील त्यांना एका कामासाठी, 10 माणसं आहेत, तर किती दिवसामध्ये करतील ते काम, 2 दिवसामध्ये करायला लागल्यात एक बॅग काढायचं सपोज. आता काय केलं मी, माणसं वाढवली, 20 दिवस आहेत, तर माणसं वाढवली तर काय दिवस कमी होतील का नाही, इकडं दिवस आणि इकडं वेळ, इकडं जे आहेत माणसं आहेत, इकडं असं आहेत, इकडं माणसे आणि इकडं दिवस आहेत. म्हणजे पहिल्या कंडिशनला काय केलं आपण, 10 माणसे आहेत 2 दिवस लागलेले आहेत, 20 माणसे आहेत 1च दिवस लागणार आहे. अशा पद्धतीनं एक क्वांटिटी वाढवली, एक क्वांटिटी कमी व्हायला लागल्या. पण इथं वाढवली की सम प्रमाणामध्ये ती दुसरी क्वांटिटी वाढली, कमी केली दुसरी क्वांटिटी कमी व्हायला लागल्या. पण इथं जे आहे उलट आहे, व्यस्त प्रमाणामध्ये. नाभी अंतर वाढलं, पॉवर कमी होणार आहे, आणि नाभी अंतर कमी झालं, पॉवर वाढणार आहे लेन्सची. अशा पद्धतीचा आपला भिंगाच्या शक्तीचा फॉर्म्युला आहे. आता पुढे अजून एक कन्सेप्ट आहे, पुन्हा लिहून घ्या, येतं का लक्षामध्ये.
हा आता श्रवण मित्र केला बघा ओमला. ऑनलाईनचे मित्र व्हायला लागल्यात. बोलू नकोस. हा सगळे आलेत. मी आले, तू आले, ह्याच्यामध्ये वेळ घालू नका. आपण थोडस फास्ट जायचं आहे. दीपावली लवकर आली या वर्षी, त्याच्यामुळे समोर लक्ष द्या. सगळे सगळ्याचे मित्र आहेत. आपण छोट्या छोट्या कन्सेप्ट आले का नाही लक्षात. भिंगाची शक्ती कशावरती, व्यस्तांकामध्ये आहे. लेंथ, अंतर, डिस्टन्स वाढायला लागलं. इकडे डिस्टन्स वाढले, पॉवर कमी झाली. डिस्टन्स कमी आहे, पॉवर वाढणार आहे. एवढं मात्र लक्षात. आता पुढची जी कन्सेप्ट आहे, भिंगाचा संयोग, कॉम्बिनेशन ऑफ लेन्स. आता हे जे आहे हे सुद्धा दोन पद्धतीमध्ये आहे बघा. नाभी अंतर F1 आणि F2 असलेली दोन भिंगे, फोकल लेंथ जी आहे F1 F2 असलेली दोन भिंगे घेतली. ते दोन्ही परस्परांना स्पर्श करून ठेवलं, सिरीज मध्ये ठेवलं, तर त्यांच्या संयोगामुळे त्यांचे परिणामी नाभी अंतर F होते. ते पुढील कॉम्बिनेशन करायला लागलो आपण. काय, 1/F1 प्लस 1/F2. हे नाभी अंतराचं रेसिप्रोकल आहे. परत पुढची जी कंडिशन आहे, पॉवरचं सुद्धा याच्यामध्ये, भिंगाच्या शक्तीचं सुद्धा कॉम्बिनेशन कसं करतोय आपण, हे मात्र सोपं आहे. हे जे आहे P1 आणि P2 जर दोन भिंगाची शक्ती असलेली दोन भिंग घेतले आपण वेगवेगळे, तर त्याची परिणामी शक्ती जी आहे दोघांची कंबाईन केल्यानंतर परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास सुद्धा त्यांचे संयोगी भिंगाची शक्ती त्यांचे बेरजी इतके होणार आहे. P = P1 + P2. हे टोटल P होणार आहे. हे जे आहे रेसिप्रोकल घ्यायचे आहे.